सध्या अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते अमरावतीमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, स्त्री रुग्णालयामधील आगीच्या घटनेमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला आणि या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटताना पाहायला मिळतात। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आंदोलन केलेलं आहे। त्या ठिकाणी आरोग्यमंत्री आलेले आहेत आणि आरोग्यमंत्र्यांना या ठिकाणी घेराव घालण्यात आलेला आहे। त्यांना सवाल केले जात आहेत। स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरला आग लागून 3 बालकांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेनंतर अनेक नेत्यांकडून या रुग्णालयाची खरं तर पाहणी करण्यात आली। या रुग्णालयामध्ये त्यांनी येत या परिस्थिती संदर्भातली माहिती घेतली। मात्र आता आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीला अमरावतीमध्ये ठाकरेंचे हे शिवसैनिक पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सांगाल? या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते आता आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याचं कळत आहे। नक्कीच आपण बघू शकतो या संपूर्ण अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात ज्या पद्धतीनं आगीची घटना घडली त्यानंतर सर्व सामाजिक क्षेत्रातून या घटनेच्या संदर्भात दुःख ज्या पद्धतीनं आगीची घटना घडली त्यानंतर सर्व सामाजिक क्षेत्रातून या घटनेच्या संदर्भात दुःख व्यक्त केलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज्य सरकारने जी समिती नेमलेली आहे संपूर्ण या घटनेची चौकशी करण्यासाठी, या समितीचे अध्यक्ष जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर आहेत आणि ते आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांना आम्हाला भेटू द्या अशी मागणी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं केली जात आहे। काही वेळापूर्वी जर आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले होते। शहरात त्यांनी संजय काटकर यांचा शोध घेतला। त्यानंतर पुन्हा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आम्हाला भेटू द्या संजय काटकरांना अशी ते मागणी करतायत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। राडा जो आहे तो शिवसैनिकांच्या वतीनं घातला जात आहे। जिल्हा शल्यचिकित्सकांची खुर्ची ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं ही संपूर्ण अमरावतीमध्ये घटना घडली त्या घटनेनंतर जर आपण पाहिलं तर तीव्र पडसाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। त्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे, दोषींवर कारवाईची मागणी या ठिकाणी केली पाहिजे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो वैद्यकीय अधीक्षक आहेत विनोद पवार यांना घेराव घातलेला आहे। दुसरीकडे याच ठिकाणी भाजपचे आमदार आपल्याला पाहायला मिळतात। अमरावती जिल्ह्यातले जे भाजपचे आमदार आहेत प्रवीण पोटे असतील, त्यानंतर प्रवीण तायडे आहेत, खासदार अनिल बोंडे या ठिकाणी आहेत, ते देखील जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटायला आले होते। याच दरम्यान जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी भाजपचे आमदार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। घोषणाबाजी जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जबाब जो आहे तो जिल्हा शल्यचिकित्सकांना या ठिकाणी शिवसैनिकांच्या स्वप्नील, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।